मंडळी, मी सरिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मला द्यायचा आहे क्वार्टरला कलर। तर इथे हे कॅम्पमधून कलर घेऊन आले होते आणि कलर मिक्स करत होते, तर तो थोडा घट्ट होता, तर त्याच्यात थोडं पाणी टाकून आम्ही त्याला व्यवस्थित केलं आणि मला सांगत होते की कलर द्यायला तू सुरुवात कर म्हणे, पण मला घरात दुसरेही खूप कामं होते, मग त्यामुळे मी त्यांना सांगत होते की आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दुपारून देऊ असं। तर त्या कलरचा ना थोडा दिवस बंद होता, तो 15-20 दिवस त्याचा थोडा वास येत होता, तर मी ते जुगाड केला आणि परफ्यूमची बॉटल होती ती आम्हाला अशी संपवायचीच होती, तर ती मी थोडी हिच्यात मारली होती, तर त्याचा वास जो होता तो थोडा ठीकठाक येत होता, नाहीतर खूप घाण वास येत होता त्या कलरचा। तर त्यानंतर मग मी इथं आली होती हा वॉलपेपर काढायला। तर ह्याच वॉलपेपरमुळे आम्हाला कलर द्यायचा होता, कारण हा वॉलपेपर दिसायला खूप घाण दिसत होता आणि वॉलपेपर काढला तर ही भिंत खूप घाण दिसत होती, तर त्यामुळेच मग आम्ही निर्णय घेतला होता की कलरच देऊन टाकू। आणि आधीच हे सरकारी क्वार्टर असतात, तर ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी बांधलेले असतात, त्यांच्या पद्धतीने त्यांनी कलर वगैरे दिलेले असतात, तर त्याच्यात आपण काही चेंजेस वगैरे करू शकत नाही। त्यामुळे आम्ही तो आधीचा जो कलर होता तो तसाच कलर आम्ही देणार होतो। तर ते कपाटाचे दरवाजे वगैरे आणि जे डोअर असतात आपले ते पण खूप घाण झालेले होते, पण त्याचा कलर काही आम्हाला मिळाला नाही, म्हणून म्हटलं आधी घराला कलर देऊन देऊ, मग दरवाजांना देऊ। जसं जसं वॉलपेपर काढत होती तसं ती भिंत खूप घाण दिसत होती, मला असं वाटत होतं की पटकन कलर द्यायचा, आणि थोडा असं स्मेलही येत होती ते वॉलपेपर काढून। ही भिंत खूप घाण झाली आहे। आमच्या आधी जे राहायचे ना, तर त्यांनी असं हे वॉलपेपर असतात ते चिपकवलेले होते तिथं, तर ते आम्हाला काही आवडत नव्हते, म्हणून मग हे बटालियनमधून आता कलर घेऊन आले, तर तो कलर द्यायचा आहे, तर मी हे आता काढून घेतलेलं आहे। ती भिंत खूप घाण झालेली, तर कलर देण्याच्या आधी मी स्वयंपाक करून घेते, म्हणजे जेवण झालं का निश्चिंतपणे कलर देता येईल। तर चला, तरी ते मी सिंपलच स्वयंपाक केला होता, शेवभाजी आणि भाकरी केलेल्या होत्या। तर मुलं तर शाळेत गेलेले होते, त्यामुळे मग निश्चिंत होतं, तरी ते आम्ही जेवण वगैरे करून मग कलर द्यायला सुरुवात केलेली होती। तर यांना परत 4 वाजता ड्युटीला जायचं होतं, तर त्यामध्ये जेवढा कलर देऊन होईल तेवढा आम्ही कलर देणार होतो। खूप कसरतीनंतर कलर देऊन झालेला आहे, तर तुम्ही बघू शकता। तर इथं ती वॉलपेपर होता, त्या वॉलपेपरचं जे मागचं जे चिकट असतं ना, तर ते लागून गेलेलं होतं सगळं, त्यामुळे मग आम्हाला 2 हात द्यावे लागले, तरी पण ते दिसतंय। आणि इकडून असं तर इकडेही दिला, आणि इकडची ही भिंत राहिली, आता ती रात्री नाही तर उद्या करावी लागेल वाटत होतं, आणि कलर असा थोडासा येल्लोइश आहे म्हणून। तर इकडं आणि दरवाजांना पण द्यायचं आहे, तर आधी जे राहत होते ना त्यांनी खरंच खूप खराब करून ठेवलेलं होतं, तर आता बघू दरवाजांचं मुहूर्त कधी लागतं। सगळा पसारा राहिलेला आहे, भांडे वगैरे सगळं, तर आता मी ते आवरून घेते, मग बोलते तुमच्यासोबत। ही जी भिंत आहे ना, तर ती खूप खाली खाली वाटते, तर त्यामुळे मग मी विचार करत होते की इथं माझ्याकडे ही एक फ्रेम आहे, तर ती लावून देऊया असं विचार चालू आहे, तर बघू कशी दिसते लावून। तर छान दिसतंय फ्रेम। तर मी आता सगळा किचनचा पसारा वगैरे आवरून इकडे स्वयंपाक बनवायला आलेली होती, कारण स्वयंपाक बनवून आम्हाला परत हॉलला कलर द्यायचा होता, कारण हे ड्युटीवरून आले होते, मग ते म्हणे पटापट आवरून आपण परत हॉलला कलर देऊन देऊ, जे एकाच दिवशी सगळं काम होऊन जाईल। तर मी ते आज पनीर आणि बटाट्याची भाजी मिक्स केलेली होती आणि चपात्या बनवल्या त्या पटापट, जेवण वगैरे करून आम्ही परत रात्री लागलो कलर द्यायला। तर हा हॉल आम्हाला आज पूर्ण करून घ्यायचा होता, तर सामान जास्त नसल्यामुळे तो पटापट हलवला जातो आणि पटकन रूम देखील मोकळा होऊन जातो, त्यामुळे काही एवढं वाटत नाही।
जास्त सामान असलं का मग परत त्याला जागेवरून हलवायला खूप वेळ लागतो. तर आमचं सामान खूप कमी आहे कारण आम्हाला जास्त दिवस नाही झाले इकडे येऊन आणि आम्ही जास्त सामानही आणलं नव्हतं सोबत, कारण वापस जायची वेळ आली तर मग परत घेऊन जायला खूप हे होतं. तरी तर पूर्ण कलर आमचा देऊन झालेला होता. आज पूर्ण दिवस कलरमध्येच गेला. तर खूप छान दिसत होतं. नंतर क्वार्टर तुम्ही आधी बघितलं असेल, सुरुवातीला व्हिडिओ चालू झाला होता तेव्हा क्वार्टर कसं दिसत होतं आणि आता किती छान दिसत आहे. तर खरंच खूप फ्रेश वाटत होतं. तर ती फोटो वगैरे लावलेली जी भिंत आहे त्याला आम्ही आधीच 8 दिवस अगोदर ऑलरेडी कलर दिलेला होता म्हणून ते फोटो वगैरे तिथेच लावलेले आहेत. तर फायनली कलर देऊन पूर्ण झालेला आहे आणि इथे आता हे फ्रेश येऊन आलेले आहे. कलर वगैरे सगळा हाताला लागलेला आहे. कलर निघत नाही यार, खूपच त्याला घसला मी. ठीक आहे, घिसणे नवं टी शर्ट खराब केलेलं आहे आणि आज कलर देण्यामुळे मित्रांनो खूप थकून गेलेलो आहे आज. पूर्ण हॉलला वगैरे इतका कलर केला, 2 वेळेस कलर केला. क्वार्टरला आज घर बनवलेलं आहे. हा, आणि खूपच ते कलर मारल्यानंतर आणि सुकल्यानंतर इतकं छान दिसतंय, खूप सुंदर दिसतंय. खास करून ही जी भिंत होती ही खूप घाण होती. या भिंतीमुळे आम्हाला पूर्ण क्वार्टरला कलर द्यावा लागला, कारण की इथं त्या आधीच्यानी जो वॉलपेपर लावला होता ना तो म्हणजे प्रमाणाच्या बाहेर घाण होता. तर आता ही पण भिंत छान दिसते. तुम्ही बघू शकता किती मेहनत केलेली आणि किती छान दिसतंय आणि सुंदर दिसतंय. ठीक आहे, विराज तुला आवडलं का? आपलं घर आवडलं नवीन? आवडलं? खूपच खूपच मस्त आहे की ना. पप्पाच मस्त आहे सगळ्यात पहिले. हा, थँक्यू बेटा. कारण की तू बघत होता ना मी किती म्हणजे चेअरने किंवा वरती हात वगैरे करून वगैरे खूपच पेंट केला. ठीक आहे, म्हणून ना तो बघत होता. किती 2-3 तास लागले करायला, खूपच वेळ लागला. पण जास्त चांगलं 2-3 तास दुपारी लागले दुपारी आणि आता लागले. जेवण करून वापस हॉल करायचा होता. हा. तो हॉल आम्ही आता केला आणि आता कलर पूर्णपणे सुकलेला आहे. हा. आता रात्रीचे वाजलेले 11 का 11:15 वाजलेले आहेत. तर आता आम्ही स्टॉप करतोय आणि सुकलेला कलर तुम्हाला दाखवतो किती छान नंतर दिसतंय. मी एक क्वार्टरचा टूर देईल पूर्ण. तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवू क्वार्टर कसं दिसायला लागलंय. खूप छान दिसतंय आता. तर एक प्रयत्न होता क्वार्टरला घर बनवण्याचा, तर तो सक्सेस झालेला आहे आणि खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतं घरामध्ये. तर आजचा व्हिडिओ इथं संपवते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद. बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट.